सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं लातूरमधील आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, जयंती कमिटीच्या कार्यकर्त्यांनी मला बोलण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सुरुवातीलाच आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज या वेबिनारमध्ये जे लोक धम्म ऐकण्यासाठी उपस्थित आहेत, अशांचेही मी या ठिकाणी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो आणि विषयाला सुरुवात करतो. तथागत बुद्धांचे पराभव सूत्र आणि त्या पराभव सूत्रामधील समतेची जी मांडणी आहे, त्याविषयी काही काळासाठी मी विवेचन करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे की सिद्धार्थ गौतम नावाच्या एका राजपुत्रानं ग्रहत्याग केला. ग्रहत्याग करून ते केवळ थांबले नाहीत, तर त्यांनी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जगामध्ये दुःख का आहे? लोक एकमेकांशी का भांडतात? हा कलह कशामुळे निर्माण झालेला आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ते घरातून बाहेर पडलेले होते. आणि मग खूप वर्ष त्यांनी स्वतःच्या शरीराला त्रास दिला, कडक तपश्चर्या केली, अन्नाचा त्याग केला. सगळे प्रयोग करून पाहिल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून पुन्हा स्वतःचं आत्मपरीक्षण केलं आणि एके दिवशी पिंपळ वृक्षाखाली त्यांना बोधी प्राप्त झाली. आणि त्या पिंपळ वृक्षाचं रूपांतर बोधी वृक्षामध्ये झालं आणि सिद्धार्थाचं रूपांतर बुद्धामध्ये झालं, हे आपणाला माहित आहे. आणि त्यांनी आयुष्यभरामध्ये, म्हणजे बोधी प्राप्त झाल्यानंतर आयुष्याच्या अखेरीपर्यंत जवळजवळ 45 वर्ष बहुजनांच्या हितासुखासाठी चारिका केली. लोकांच्या पर्यंत तो दुःखमुक्तीचा मार्ग पोचवला. असे मौलिक असे उपदेश त्यांनी लोकांसाठी दिले. आनंदानी, भंते आनंदानी असं म्हटलेलं आहे की तथागत बुद्धांनी दिलेले 82,000 उपदेश मी ऐकलेले आहेत. आणि अरहंतांचे पुन्हा 2,000 उपदेश, असं 84,000 उपदेश आनंदानी सांगितल्याचे आपल्याला दिसतात. सुरुवातीलाच मी या सूत्राची सुरुवात करत असताना त्रिपिटकाविषयी थोडंसं बोलणार आहे. तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतर एका भिक्खूने आपलं चिवर असं हवेमध्ये उडवलं आणि म्हटलं की बरं झालं हा माणूस निघून गेला, अन्यथा हे करू नका, ते करू नका, हा नियम पाळा, तो नियम पाळा, असे छोटे छोटे नियम सातत्यानं हा माणूस सांगायचा. त्यामुळे आता आम्ही मुक्त झालेलो आहोत, आता आमच्या मनाप्रमाणे आम्हाला जगता येईल, जे हवं ते खाता येईल, जसं पाहिजे तसं राहता येईल. आणि ही धोक्याची घंटा ओळखून त्या काळातल्या सुज्ञ भिक्खूंनी असा विचार केला की बुद्ध वचनाला लोक कशाही पद्धतीनं मांडू शकतील, कसाही अर्थ घेऊ शकतील, आणि म्हणून या बुद्ध वचनाचं एकत्रीकरण केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारणतः 3 महिन्यांनी पहिली धम्मसंगीती घेतली, ज्यामध्ये 500 अरहंत लोक होते. आणि त्या अरहंतांनी एकत्र येऊन बुद्ध वचन म्हणजे धम्म आणि विनयाचं संगायन केलं. म्हणजे धम्म काय काय सांगितला गेला, विनय कोणते सांगितले गेले, या गोष्टीचं संगायन एकत्रितपणानं केलं. आणि तिथं 2 पिटकांची निर्मिती झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तिथून पुढं पुन्हा 100 वर्षांनी एक धम्मसंगीती झाली वैशालीला. त्यानंतर पुन्हा 100 वर्षांनी सम्राट अशोकाने घेतलेली धम्मसंगीती झाली. त्यानंतर श्रीलंकेमध्ये इसवी सन पूर्व 29 ला जी धम्मसंगीती झाली, तिथं या त्रिपिटकाचं खऱ्या अर्थानं लिपिबद्ध करण्यात आलं. तोपर्यंत मुखोद्गत स्वरूपामध्ये त्रिपिटक चाललेलं होतं. लोकांच्या पर्यंत जो धम्म पोहोचवला जायचा, तो भिक्खू मुखोद्गत उपदेश पाठ करायचे, तो लोकांना द्यायचे. आणि श्रीलंकेमध्ये मात्र 4थ्या धम्मसंगीतीमध्ये ते लिपिबद्ध करण्यात आलं. आणि त्यानंतर 5वी धम्मसंगीती 1871 ला झाली आणि 6वी धम्मसंगीती म्यानमारला म्हणजे ब्रह्मदेशामध्ये झाली. त्या धम्मसंगीतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही भेट दिलेली होती. आचार्य गोयंका गुरुजीही त्यावेळेला त्या ठिकाणी होते. आणि हे सगळं ज्या या धम्मसंगीतीच्या माध्यमातून बुद्धांचा उपदेश एकत्र करण्यात आला.
त्याला त्रिपिटक असं म्हटलं गेलं. म्हणजे 3 विभाग धम्माचे, एक सुत्त पिटक, दुसरं विनय पिटक आणि तिसरं जे आहे ते अभिधम्म पिटक. आणि मग या पिटकांच्या मधून आपल्याला जो धम्म आपल्यापर्यंत पोहोचला, त्यामध्ये असे हजारो सुत्त आपल्याला सापडतील. हजारो बुद्धांच्या शिकवणी सापडतील. त्या शिकवणी आपण समजून घेतल्या तर आपल्याही जीवनाचं कल्याण आहे आणि इतरांच्याही जीवनाचं कल्याण आहे. सुत्त पिटकामध्ये 5 भाग केले गेले. एक दीघनिकाय आहे, म्हणजे मोठमोठाली जी सूत्र आहेत, जे लांब आहेत, त्यांना एकत्रित केलं, ते दीघनिकायामध्ये संपादित केली गेली. मगजिम निकाय, मध्यम स्वरूपाची सूत्रे एकत्रित केली गेली. संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, त्यानंतर खुद्दक निकाय. निकाय म्हणजे छोटे छोटे उपदेश एकत्र केले गेले. त्या खुद्दक निकायामध्ये 15 ग्रंथ आहेत. धम्मपद वगैरे आपण ऐकलं असेल, थेरगाथा, थेरीगाथा वगैरे. त्यामध्येच सुत्त निपात नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे. आणि त्या सुत्त निपातामध्ये पराभव सुत्त आलेलं आहे. आणि ते पराभव सुत्त आज आपण पाहणार आहोत. त्या पराभव सुत्ताची सुरुवात अशी आहे. एकदा काय झालं की मध्यरात्री एक सुंदर देवता बुद्धांच्याकडे आली. त्यावेळेला बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकांनी जे जेतवन विहार बांधून दिलेलं होतं, त्या विहारामध्ये होते. आणि मध्यरात्र उलटून गेल्यानंतर एक सुंदर देवता तिथं आली. आणि ती देवता आल्यानंतर त्यांनी बुद्धांना प्रश्न केले की पराभवाची कारण काय आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा. आता इथं देवता हा शब्द आपल्याला येतो. बरेचदा बौद्ध साहित्य वाचताना वेगवेगळ्या देवतांचे उल्लेख आपल्याला येतात आणि त्यावेळेला एक संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. पण तोही संभ्रम आपण दूर करणं खूप आवश्यक आहे. डॉक्टर आह साळुंखे यांनी मंगलसूत्र नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये त्रिपिटकामध्ये जी देवतांची संकल्पना आली ती त्यांनी स्पष्ट केलेली आहे. चूळनिदेश या ग्रंथामध्ये देवतांचे 3 प्रकार सांगितलेत. एक प्रकार आहे सम्मुती देव, दुसरा आहे उपपत्ती देव आणि तिसरा देवतांचा प्रकार आहे विसुद्धी देव. त्यामधला सम्मुती देव जो आहे तो म्हणजे लोकांनी ज्यांना मान्यता दिली अशांना देव म्हटलं गेलं. म्हणजे राजे लोक वगैरे जे असतील, जे प्रतिष्ठित लोक असतील, जे शिलाचरणी असतील, त्यांना देव म्हटलं गेलं. दुसरा जो प्रकार आहे ते उपपत्ती देव, म्हणजे पूर्वीचेच काही देव मानले गेलेत, उदाहरणार्थ इंद्र वगैरे, तर त्यांनाही त्यांचा उल्लेख केला गेला. पण बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य हे आहे की हे जे देव लोक आहेत, या देव लोकांना बुद्धांपेक्षा कमी दर्जाचं मानलं गेलंय. कारण बुद्धांना सत्ता देव मनुष्यानंग असं म्हटलेलं आहे. देव आणि मनुष्याचे ते शिक्षक आहेत. त्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर हे उपपत्ती देव तिथं आपल्याला दिसतात. आणि तिसरा जो देवांचा प्रकार आहे तो आहे विसुद्धी देव. म्हणजे अरहंत जे लोक झालेले आहेत, दुःखमुक्त झालेले आहेत जे भिक्खू, अशांना विसुद्धी देव असं म्हटलं गेलं. या ठिकाणी विसुद्धी देव किंवा उपपत्ती देव बुद्धांकडे येण्याची शक्यता नाही. जे सम्मुती देव आहेत, जे प्रतिष्ठित लोक आहेत, ते बुद्धांकडे आलेले आहेत. कारण त्यांना असे प्रश्न पडलेले आहेत की पराभवाची कारणं कोणती आहेत. आणि त्याची सुरुवात बुद्धाने अशी केलेली आहे की कुणाचा पराभव होतो आणि कुणाचा पराभव होत नाही हे समजून घेणं अतिशय सोपं आहे. आणि त्यांनी सुरुवात अशी बुद्धाने केली की ज्याला धम्म आवडतो त्याचा पराभव होत नाही आणि ज्याला धम्म आवडत नाही त्याचा पराभव होतो. पुढे ते म्हणतायत ज्याला संत लोक आवडत नाहीत त्यांचा पराभव होतो, ज्यांना संत लोक आवडतात त्यांचा पराभव होत नाही. पुढे तिसरं कारण ते सांगताना असं म्हणतायत की जो मनुष्य झोपाळू असतो, सभांना जात राहतो, प्रयत्न करत नाही, आळशी आणि क्रोधी असतो, अशा माणसाचा पराभव होतो. पुढे चौथं कारण ते सांगतायत की जो समर्थ असून आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घेत नाही, त्यांचं भरण पोषण करत नाही, ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. 5वं कारण ते म्हणतायत की एखादा ब्राह्मण आहे, श्रमण आहे किंवा दुसरा एखादा याचक आहे, तर त्या याचकाला तो खोटे बोलून फसवतो, ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. पुढे ते असं म्हणतायत 6वं कारण सांगताना एखाद्याकडे भरपूर संपत्ती आहे, सोने आहे, अन्नधान्य आहे, पण त्याचा उपभोग तो स्वतःच एकटा घेतो, इतरांना देत नाही, तर ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. पुढं 7वं कारण ते सांगतायत की जो मनुष्य जातीची घमेंड बाळगतो, संपत्तीची घमेंड बाळगतो, त्याचबरोबर आपल्या गोत्राची घमेंड बाळगतो आणि आपल्याला इतरांच्या पेक्षा श्रेष्ठ समजतो, अशा प्रकारचा व्यक्ती त्याचं हे असं समजणं त्याच्या पराभवाचं कारण आहे. पुढं आणखी बुद्ध सांगतायत 8वं कारण
की एखाद्या व्यक्तीला स्त्रीचं व्यसन लागलेलं असतं, दारूचं व्यसन लागलेलं असतं, जुगाराचं व्यसन लागलेलं असतं आणि त्यानं मिळवलेलं ते धन जे आहे ते त्या कामी तो नाहीसं करत असतो. त्याच्या दृष्टीनं ते पराभवाचं कारण आहे. पुढं 9वं कारण सांगताना ते असं म्हणतायत, की स्वतःच्या पत्नीच्या सहवासामध्ये तो राहत नाही. इतर स्त्रियांच्या सहवासामध्ये राहणं, त्यात त्याला आनंद वाटतो. ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. तो वेश्यागमन करतो, परस्त्रियांना दूषित करतो. हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. 10वं कारण बुद्ध असं सांगतायत, की एखादा तारुण्य संपलेला माणूस आहे, म्हातारा माणूस आहे, पण तो लहान मुलीशी लग्न करतो आणि तिच्याविषयी वाटणाऱ्या ईर्ष्येमुळं त्याला झोप लागत नाही. ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. पुढं 11वं कारण बुद्ध असं सांगतायत, की दारूचं व्यसन असलेला किंवा उधळपट्टी करणारा एखादा पुरुष असेल किंवा एखादी स्त्री असेल, ती त्याच्या ताब्यामध्ये सगळा कारभार तो सोपवतो. त्याला प्रमुखपदी नेमतो. त्या दृष्टीनं त्या व्यक्तीचं ते पराभवाचं कारण आहे. आणि शेवटी 12वं कारण सांगताना बुद्ध असं म्हणतायत, संपत्ती कमी असताना केवळ मी क्षत्रिय कुलामध्ये जन्म घेतलेलो आहे, या दृष्टीनं म्हणजे आपण राज्य मिळवू अशी जो आशा करतो, ते त्या व्यक्तीच्या पराभवाचं कारण ठरतं. अशा प्रकारे पराभवाची 12 कारणं तथागत बुद्धांनी सांगितलेली आहेत. मानवी जीवनामध्ये हा पराभव कोणत्या अर्थानं आहे? माणूस म्हणून एखाद्याचा हा पराभव होतोय. चांगुलपणानं वागणाऱ्या व्यक्ती हा विजेता असतो. ज्यानं मन निर्मळ केलेलं आहे, ज्यानं आपलं शील शुद्ध केलेलं आहे, असा माणूस विजयी असतो. पण जो दूषित मनाचा आहे, दूषित शीलाचा आहे, असा माणूस हा पराजित असतो. तो सुखी नसतो, दुःखी असतो. या दृष्टीनं बुद्धांची ही पराभवाची कारणं आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि मग या पराभव सूत्रामध्ये बुद्धांनी जे काही 12 कारणं सांगितलेली आहेत, त्यामध्ये जी समतेविषयक बुद्धांची मांडणी आहे, ती आता आपण थोडक्यात पाहूया. त्यामधलं एक कारण जे 6वं आहे, त्यामध्ये काय आहे, की पुष्कळ संपत्ती आहे, धन आहे, तरी अन्न आहे, तर त्या सगळ्या संपत्तीचा, धनाचा तो एकटाच उपभोग घेतो. इतरांना त्यातला काही वाटा देत नाही. त्या दृष्टीनं त्या व्यक्तीचं ते पराभवाचं कारण आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की एखादा व्यक्ती संपत्ती कमावतो, धन कमावतो किंवा आणखी ज्या उपभोग्य वस्तू कमावतो, तो त्याला जरी वाटत असलं, की माझं एकट्याचं हे धन आहे, पण त्या धनासाठी इतरांचे हात लागलेले असतात. इतरांच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शेतातून उत्पन्न येत असेल, तर शेतामध्ये राबणारे जे जनावरं आहेत, शेतामध्ये राबणारे जे कामगार आहेत, जे कष्टकरी आहेत, त्या सगळ्यांच्या कर्मामुळे त्या व्यक्तीला फायदा होत असतो. त्या व्यक्तीनं जर असं ठरवलं, की हे सगळं मी एकटाच घेईन, तर तो त्या लोकांवरती अन्याय करणारा ठरू शकतो किंवा त्या दृष्टीनं त्याचा लोभ वाढू शकतो आणि तो अस्वस्थ होऊ शकतो. या दृष्टीनं तो व्यक्ती पराभूत आहे, असं आपण समजून घेऊया. म्हणून तर बुद्धांनी दान पारमिता ही पहिली पारमिता सांगितलेली आहे. जे काही आपण मिळवलेलं आहे, त्यामधला काही वाटा आपण पुन्हा समाजाला दिला पाहिजे. पुन्हा इतरांच्यासाठी खर्च केला गेला पाहिजे. तर तो व्यक्ती आनंदी राहू शकतो, दुःखमुक्त राहू शकतो. म्हणून बुद्ध असं म्हणतात, की जो एकटाच उपभोग घेतो अन्नाचा, तो व्यक्ती पराभवाच्या मुखामध्ये जातो. त्या व्यक्तीचा पराभव होतो. हे केवळ अन्नासाठीच नाही, तर ज्ञानाच्या बाबतीत पण पूर्वीच्या काळी अशा प्रकारची जी भूमिका होती, ती लोकांनी घेतलेली होती. एक लोहितच्या नावाचा ब्राह्मण होता. त्याचं मत असं होतं, की ज्याला काही समजलेलं आहे, ते इतरांना त्यानं सांगू नये. इतरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडू नये. त्याच्याकडे बुद्ध जेव्हा जातात, तेव्हा त्याला ते प्रश्न विचारतात, की "अरे, मी तुझ्याविषयी ऐकलेलं आहे, की तू असं म्हणतोस, की ज्याला ज्ञान मिळालेलं आहे, त्यानं ज्ञान इतरांना देऊ नये. एक माणूस दुसऱ्याचं काय कल्याण करणार आहे? ही तुझी भूमिका आहे का?" तेव्हा तो लोहितच्या असं म्हणतो, "हो, बरोबर आहे. ही माझी भूमिका आहे." मग बुद्ध असं म्हणतायत, की "तुझ्या या ज्या शाल वाटिकेचा जो तू प्रमुख आहेस, तू जर असं म्हटलास, की इथलं जर येणारं सगळं उत्पन्न माझं आहे, तर तुझ्यावर जे आश्रित आहेत, तुझ्या अवलंबित जे लोक आहेत, त्यांच्या दृष्टीनं तू हितकारक ठरशील का अहितकारक?" तर तोच म्हणतोय, की अहितकारक ठरेल. मग त्या लोकांना तू आवडशील का आवडणार नाहीस? तर तो म्हणतो आवडणार नाही. त्यांच्यावर अन्याय होईल का न्याय मिळेल? तर तो म्हणतोय अन्याय होईल. मग अशा प्रकारे त्या लोकांमध्ये मैत्री तुझ्याविषयी निर्माण होईल की होणार नाही? तर तो म्हणतोय मैत्री निर्माण होणार नाही. आणि मग बुद्ध असं म्हणते, की जो सिद्धांत लोकांमध्ये मैत्री निर्माण करत नाही, तो सिद्धांत उपयोगाचा नाही. आणि त्या लोहितच्या ब्राह्मणाला ते बुद्ध असं म्हणतायत, की ज्याला ज्ञान मिळालेलं आहे, ते ज्ञान त्यानं इतरांना दिलं पाहिजे.
2500 वर्षापूर्वी बुद्धांनी ज्ञानाच्या बाबतीत जी भूमिका घेतली, ती भूमिका सगळ्या बाबतीत आहे. अन्नाच्या बाबतीत असेल, धनधान्याच्या बाबतीत असेल, की आपल्याला जे काही मिळालेलं आहे, त्या कामी इतरांचे हात लागलेले आहेत, तर आपण ते इतरांना काही प्रमाणामध्ये शेअर्स दिले पाहिजेत. काही प्रमाणामध्ये समाजाला तो परतावा दिला पाहिजे. त्या दृष्टीनं समता येईल. नाहीतर काही ठराविक लोकांच्या हातामध्ये सगळी धनसंपत्ती एकवटू शकेल, सगळं अन्न एकवटू शकेल. तर ते जर झालं तर समाजामध्ये दुःख निर्माण होईल, दारिद्र्य निर्माण होईल, विषमता निर्माण होईल. त्या दृष्टीनं समाजामध्ये कलह निर्माण होईल. म्हणून बुद्धाने असं म्हटलेलं आहे, की जो एकटाच अन्नाचा उपभोग घेतो, धनाचा उपभोग घेतो, तो व्यक्ती पराभूत होतो. ही गोष्ट आपल्यासाठी पण खूप महत्वाची आहे. आज बघा एकेका लोकांकडे खूप आहे. खूप गाड्या आहेत, बंगले आहेत, खूप पैसा आहे. पण काही लोकांच्याकडे अन्न नाही, त्यांना घर नाही, त्यांना म्हणजे 2 वेळचं अन्न सुद्धा पोटामध्ये मिळत नाही. प्यायला चांगलं पाणी मिळत नाही. अंगावरती चांगले कपडे मिळत नाहीत. पण ज्याच्याकडे पुष्कळ आहे, ते त्यानं एकट्यानं जर जपून ठेवलं, इतरांना ते दिलं नाही, तर तो इतरांच्या दृष्टीनं त्यांच्या दुःखाचा निर्माता ठरतो. आणि त्याचा स्वतःलाही ती भीती राहते, की आपल्याकडे जे आहे ते आपण जपून ठेवावं. तर बुद्ध इथं सांगतायत, की असा व्यक्ती जो आहे तो पराभूत मानसिकतेचा असतो. त्यामधून आपण बाहेर पडलं पाहिजे. जर या प्रकारे लोकांनी स्वतःच उपभोग न घेता इतरांच्यासाठी जर काही भाग दिला, तर समाजामध्ये समता निर्माण होण्यासाठी या गोष्टीचा उपयोग निश्चितच होईल. त्या दृष्टीनं हे कारण खूप महत्वाचं आहे. पुढं बुद्धाने एक कारण सांगितलेलं आहे, की कुळ आहे, एखाद्याकडे चांगलं कुळ जो मानतो, मी चांगल्या कुळातला आहे, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, मी चांगल्या गोत्रामधून आलेलो आहे, याचा तो गर्व बाळगतो आणि इतरांची, आपल्या नातलगांची किंवा इतरांची अवहेलना करतो. ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. त्याचबरोबर शेवटचं कारण सांगताना बुद्धाने असं म्हटलेलं आहे, क्षत्रिय कुळामध्ये एखादा व्यक्ती जन्मलेला आहे, या दृष्टीनं म्हणजे क्षत्रिय कुळात जन्म झालेला आहे, पण त्याच्याकडे कोणतीही साधनं नाहीत. तो गरीब आहे आणि तरीही त्याला असं वाटतं, की मी क्षत्रिय कुळातला आहे, त्यामुळं मी राज्य संपादन करेन, राज्याची मालकी मिळवेन. तर बुद्ध असं म्हणतायत, की ते त्या व्यक्तीच्या पराभवाचं कारण आहे. म्हणजे त्याची क्षमता कोणती आहे हे न पाहता, मी जन्माला एखाद्या चांगल्या कुळामध्ये आलोय, चांगल्या गोत्रामध्ये आलेलो आहे किंवा एखाद्या धनाढ्य कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे, म्हणून जगावर राज्य करण्याची जो मनीषा बाळगतो आणि इतरांची अवहेलना करतो, ही पराभवाची कारणं बुद्धांनी सांगितलेली आहेत.